वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल। हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडनं वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट। नवऱ्यांना बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? शशांक हगवणेच्या वकिलाचा अजबच युक्तिवाद। वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका। मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करा। रुपाली चाकणकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। रुपाली चाकणकर यांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केला। रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी। स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। खोटं बोलून माझं लग्न संकेत फुकेंशी लावलं, नंतर मला मारून टाकण्याच्या धमक्या। सासरच्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न। परिणय फुकेंची भावजय प्रिया फुके यांचा आरोप। मुंबई आणि उपनगरात पावसाची हजेरी। दादर परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी आता पुन्हा खुला। पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस। 10 मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। पावसाच्या पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडली, वाहतूक कोंडी। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये पाणी शिरलं। रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये शिरलं पाणी। वेटिंग रूममध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास। राज्यामध्ये 6 ते 7 दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यामध्ये रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ। तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमी भाव जाहीर, तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमी भावाची घोषणा। मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा। अमित शहांकडून पालिका निवडणुकीबाबत संकेत, सूत्रांची माहिती। सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी। मात्र शहांकडून शिंदेंना कोणतेही ठोस आश्वासन नाही, सूत्रांची माहिती। कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा। अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे। अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र। मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची आजही चौकशी। सलग 3ऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून। मुंबईमध्ये पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार। कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार। कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं। छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतला फैलावर। फडणवीसांकडून योजनेसाठी ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन। देशात कोरोनाचे 1200 रुग्ण। आतापर्यंत कोरोनामुळे 14 जणांचा, तर महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू। पाक सीमेवरील राज्यांमध्ये उद्या मॉकड्रिल। गुजरात, पंजाब, राजस्थानसह जम्मू काश्मीरमध्ये लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना। अमेरिकेमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची छाननी होणार। विद्यार्थ्यांच्या विसासाठी नियोजित मुलाखती थांबवण्याचे आदेश। डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांशी ट्रम्प प्रशासनाचा वाद। अभिनेत्री दीपिका कक्करला कर्करोगाची लागण। दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली। उद्यापासून आयपीएल प्लेऑफचे सामने। क्वालिफायर 1 मध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरूची लढत, तर 30 तारखेला गुजरात आणि मुंबईचा एलिमिनेटर सामना।